माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सगळ्यांना आवडणारा गाजराचा हलवा करणार आहोत। त्याच्यासाठी साहित्य काय घ्यायचं तर अर्धा किलो गाजर चांगली स्वच्छ धुवून साल काढून किसून ठेवलेली आहे। अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। नंतर जवळजवळ पाऊण वाटी दुधाची मलाई घेतलेली आहे। अर्धी वाटी तूप घेतले। नंतर एक 7-8 बदामाचे तुकडे घेतलेले आहेत। 7-8 काजूचे तुकडे घेतलेले आहेत। 10-15 बेदाणे घेतलेले आहेत। एक 7-8 वेलचीची पावडर करून ठेवलेली ती घेतलेली आहे। आता काय करायचं, गॅस लावायचा, त्याच्यावरती वाडगा ठेवायचा। वाडगा थोडा तापला की त्याच्यात तूप टाकायचं। तूप टाकल्यानंतर तूप तापलं असं वाटलं की हा गाजराचा किस त्याच्यात टाकायचा। नंतर छानपैकी हलवायचा। हलवल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं। गॅस बारीक करायचा। बारीक केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं। तो चांगला शिजला की झाकण काढून ठेवून द्यायचं आणि बघायचा। परत एकदा ढवळायचा आणि जी साखर आहे ती त्याच्यात टाकायची। पण ही साखर जरा विरघळली पाहिजे। ती विरघळण्यासाठी थोडा वेळ चांगला हलवायचा आणि परत जरा झाकण देऊन ठेवायचा। लगेच आपण बारीक गॅसवरती ठेवायचा आणि मग झाकण काढून बघायचं की आता हे झालेलं आहे। मग ही जी मलाई आहे ना ही त्याच्यामध्ये पातळ केलेली मलाई त्याच्यामध्ये घालायची आणि एकदम छान बराच वेळ त्याला हलवायचा। ते हलवताना आपल्याला कळेल की आता तो घट्ट होत आलेला आहे आणि घट्ट होता होता आपल्याला असं समजेल की थोड्या वेळाने त्याचा असा तूप सोडायला लागेल। आपल्याला 1-2 मिनिटांनी 4 मिनिटांनी ढवळल्यानंतर कळेल की हे झालेलं आहे। नंतर त्याच्यामध्ये ह्याच्यातले अर्धे काजूचे तुकडे, अर्धे बदामाचे तुकडे ते आहेत ते बेदाणे, वेलचीची पावडर घालून छान परत त्याला घाटायचा आणि मग ते एका डिशमध्ये काढायचा। काढल्यानंतर जरा आपण कालथ्याने त्याला पसरवायचा। मध्ये बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे, वरती छानपैकी बेदाणे असं त्याला लावायचं। छानपैकी एकदम मस्त हलवा तयार झाला। पण समजा तुमच्याकडे मलाई नसेल तर दूध वापरायचं। आणखीन काय नसेल तर एव्हरीडेची दुधाची पावडर वापरायची। आणि समजा ड्रायफ्रुट्स जरी नसेल तुमच्या घरात जे काही असेल ते वापरायचं आणि थांबायचं नाही। छानपैकी हलवा करायचा। मस्त सगळ्यांना आवडेल, तुम्हाला पण आवडेल। तुम्ही इतकं छानपैकी मन लावून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल मी तुमची आभारी आहे। बाय।